उत्कृष्ट झेल टिपला होता. आमचे मित्र अनिकेत नागवेकर वाघ, तर त्यांचं इथे पॅव्हिलियन मध्ये आपण स्वागत करतो. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. O2 शाने स्टार्ट करायचं सामन्याला लगेचच. चला और चलिए फर्स्ट बॉल विशाल, इस बार देखिए हल्के हाथ से खेला ऑफ साइड की दिशा में, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है। जी हाँ, गलती हुई है जब तक सिंगल लिया है। जी हाँ, स्ट्राइक रोटेट करने की वहां पर कोशिश की, सफलता मिली है। यानी कि अब स्ट्राइक पर अगर देखने जाएंगे तो स्ट्राइक पर ओमकार सुरवे और नॉन स्ट्राइक पर प्रदीप। गेंदबाजी मार्ग पर विशाल, और विशाल की बात करेंगे तो आइकॉन खिलाड़ी है और कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आते हैं। अगर देखने जाएंगे तो सालकेवाड़ी से बिलोंग करते हैं और शिवनरी टीम से खेलते हुए नजर आते हैं। सेकेंड बॉल, इस बार लंबा स्ट्रोक है, बिर्र के दिया है, गेंद जा रही सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से, षटकार। कमाल की बल्लेबाजी है। 7। जी हाँ, पहली गेंद पर ऑफसाइड की दिशा में हल्के हाथ से खेला, स्ट्राइक रॉकेट करने की कोशिश की, वहां पर सफलता मिलने के बाद ओमकार को जैसे ही स्ट्राइक मिली लंबा प्रहार किया है। सेकंड बॉल, नेक्स्ट बॉल, इस बार देखिए कवर ड्राइव खेला है, हल्के हाथ से अपना क्लास शॉट दिखाया है, षटकार के लिए गेंद जा रही है। वाह, ये प्लेयर ही क्लास ही है, अपना क्लास शॉट बताते हुए नजर आया। बैक टू बैक ये दूसरा षटकार, एक षटकार लॉन्ग ऑन के ऊपर से फेंका था और ये दूसरा षटकार लॉन्ग ऑफ के ऊपर से उछाला है। लगातार बैक टू बैक दो गेंदों के ऊपर दो षटकार, ओमकार सुरवे ऑन फायर मैदान के नजर आ रहा है। देख रहा होगा विशाल की ओवर कुछ महंगी नजर आ रही है। नेक्स्ट बॉल, इस बार भी लंबा स्ट्रोक चलना चाहते हैं, जेल का खतरा। यस, बड़ी मछली जाले के अंदर फंस चुकी है दोस्तों। ओमकार सुरवे बैक टू द पवेलियन, डीजे मास्टर। मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अर्थातच ठरतोय ओमकार गुरव आणि सन्मानित करतायत आदरणीय अमरजी कीर यांच्या हा सन्मान दिला जातोय. मगाच्या मॅचचा हिरो. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया चालू असलेल्या लढतीकडे, लगेच वळूया माझे सहकारी मित्र अर्थातच सनीप दाऊद O2. डिसीजन हमारे तक पहुंचाइए सर। ओके ओके, यस।
अवेलेबल गेंदबाज मैदान के अंदर अंकित दाखिल हुआ है। अंकित के ऊपर विश्वास दिखाया गया है। देखना होगा किस तरह से गेंदबाजी करके अपने टीम के लिए। कल की रजनी की अगर बात करेंगे तो कमाल की गेंदबाजी की थी अंकित ने। देखना होगा फर्स्ट बॉल राइट एम राउंड विकेट। इस बार हल्के हाथ से खेलने का प्रयत्न किया है। देखिए वहां पर फील्डर मौजूद, जब तक सिंगल लिया दूसरे की मांग की है, लेकिन एक रन पे समाधान मानना पड़ेगा। एक रन की मदद से रन संख्या आगे जा रही है, आगे सरक रही है, 14 रन पर जा पहुंची है। जी हाँ दोस्तों, एक गेंद फेंकी जा चुकी है। टीम के रन संख्या की अगर बात करेंगे तो 14 रन अभी तक बनाए जा चुके हैं। और अगर विकेट की बात करेंगे तो ओमकार सुरवे जैसे बल्लेबाज का विकेट जा चुका है, यानी कि एक विकेट टीम का जरूर जा चुका है। बीपीएल का थरार है और दूसरा सेमीफाइनल का मुकाबला मैदान का रंग ला रहा है। इस बार भी के शट अप पुल करने का प्रयत्न किया था, बैट और बॉल का वहां पर संपर्क नहीं हुआ है। डॉट बॉल आ रहा है, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। और ये एक डॉट डॉट गेंदे आपको मैच के अंदर प्रेशर बनाती जाएगी, मैच के अंदर दबाव बनाती जाएगी। देखना होगा अब आने वाली गेंदे है इस ओवर के भी विचार। अंकित गेंदबाजी मार पर है, और अगर अंकित की बात की जाए तो फिरकी का जादूगर भी कहा जाता है। अच्छी गेंदबाजी इसके माध्यम से देखने मिलती है। इस बार देखिए ऑफ ब्रेक करने का प्रयत्न किया है और अंपायर का इशारा हमारे तक जरूर पहुंच रहा है। और देखिए दोस्तों, इस क्रिकेट के गेम में कई नियम हैं और उस नियम में से नियम क्रमांक 22 यानी कि इट इज अ वाइड बॉल। एक रन जोड़ा जाएगा, एक रन की मदद से रन संख्या 15 रन पर जा पहुंची है। फिर से एक बार अंकित, नेक्स्ट बॉल। इस बार भी देखिए परफेक्ट ब्लॉक होल में गेंद डालते, रन आउट का खतरा, लेकिन और तो गलती हुई है और गलती को माफी नहीं है, क्योंकि दूसरा सेमीफाइनल का मुकाबला है। और मराठी में जिस तरह से कहा जाता है कि चुकीला माफी नहीं। जी हाँ, आपने जो गलती की है आपको वो भुगत कर रहनी पड़ेगी और उस गलती को आपको माफी नहीं मिलेगी। क्या लगता है प्रतीक सर? नक्कीच जर पाहायला गेलं तर दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीवर संघ पाहायला मिळत आहे. एक बाजूला जर विचार केला तर श्री राम रवळनाथ कातलवाडी संघ, आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर आपण पाहायला गेले तर भाऊ 11 हा संघ पाहायला मिळतोय. अंकित कुडके पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी ब्लॉकरचा चेंडू पाहायला मिळतो, अगदी त्याला खोदून काढला गेला. टीम मध्ये क्षेत्ररक्षक समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि चेंडू अडवेल फेकी करत येतील, मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले, आतापर्यंत जाऊन पोहोचले 17 धावा फलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भाऊ 11 संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आदरणीय भाऊजी जोशी आणि यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये भाऊ 11 संघ पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन अंकित घोडके, यावेळी स्लोवर चेंडू पाहासवला जात आहे. मात्र विराट कोहली अर्थातच जर पाहायला गेलं तर कुर्तड्याची रण मशीन, पाहायला गेलं तर संकेश कांदळे थोडासा बीट झाला आणि फसवला जातो आणि फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो हा गोलंदाज. ते गोलंदाजाची खासियत आहे अंकित घोडकेची आणि तीच गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो, भन्नाट गोलंदाजी अंकित घोडकेच्या माध्यमातून, आणि मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 17 धावा. हे गड्याच्या मोहबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असेल पाहायला गेलं तर श्री रवळनाथ कातलवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण तोपर्यंत सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया. O2 डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. नाना सुर्वे तसेच संभाजी कीर, समित कीर, आपण विनंती करतो की आमच्या मान्यवरांना की पॅव्हेलियनमध्ये बसून घ्यायचं आहे. तसेच आपल्या हरचेरी जिल्हा परिषद गटातील आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख महेंद्रजी झापडेकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. महेंद्रजी झापडेकर यांना विनंती करतो की पॅव्हेलियनमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच इथे बरेचसे मान्यवर आहेत. मी भाटकरकोंड गावातील ग्रामस्थांना विनंती करतो की जर मान्यवर जर आपल्याला कोणी दिसत असतील तर त्यांना इथे पॅव्हेलियनमध्ये आणायची जरा जबाबदारी घ्यायची आहे, कारण आपला कार्यक्रम आहे, आपलं नियोजन आहे. तर त्यामुळे सर्वांना इथे पॅव्हेलियनमध्ये आणायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू प्रतीक आणि दाऊद. पुन्हा एकदा खेळपट्टीच्या आतमध्ये घेऊन जातो. धावसंख्या मात्र तब्बल 17. इथं मात्र मोठा फटका खेळला जातोय, घनाघाती हल्ला चढवला जातोय, परंतु काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये? अंकित घोडकेच्या माध्यमातून चुकी झाली आहे, झेल सोडला जातोय. आता मात्र प्रदीप आग्रेला मात्र जीवदान दिलं जात आहे. जीवदानाचा फायदा उचलावा लागेल. ओमकार सुर्वेची मात्र विकेट घेतली गेली. त्यानंतर मात्र प्रदीप आग्रे वरती पूर्णपणे दारमदार असेल संघाचा, कारण जर विचार केला तर पूर्ण जबाबदारी खांद्यावरती असेल, परंतु मोठा फटका खेळला गेला आणि त्यानंतर मात्र झेल निसटला गेला. ऋतुविज नागेवकर, बाबर शिकातीस मॅन फ्रॉम, चांगला चेंडू पुढे येऊन खेळला गेला. टीम मध्ये क्षेत्ररक्षक जयकीर नाही करणार तिथं चुकी. अर्थातच आपण पाहायला गेलं तर मित्रांनो, आता खास मी एक खेळाडूची सांगतो की मित्रांनो, जो आता मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये, ज्या प्रकारे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण मेगा स्क्रीन वरती पाहू शकता, चांगला चेंडू, चांगला फटका, त्यानंतर जो मेगा स्क्रीन वरती जो दिसतोय ना खेळाडू मित्रांनो, बघा
हा जो खेळाडू आहे ना हा मित्रांनो क्लास आहे. कारण जर ह्या खेळाडूचा विचार केला तर या पंचक्रोशी नाही तर सध्याच्या घडीला आणि या पंचक्रोशीमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना तोच मेगा स्क्रीनवरती आपण पाहायला गेलं. अर्थातच जय कीर, जय लहू कीर त्या खेळाडूचं नाव आहे आणि तोच खेळाडू मेगा स्क्रीनवरती आपल्याला इनॅक्शन माध्यमामध्ये पाहायला गेलं मेगा स्क्रीनवरती आणि त्यातून मात्र त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला आणि तिथून मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. ऋतुविज नागवेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश शिंदे दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. रोहित भाटकर कुठे असतील तरी त्या जवळ यायचे माझ्या. आमच्या गावचे आमचे एक खंदे सपोर्टर म्हणजेच सुरेश भाटकर आणि आमचे भाऊजी, त्यांना विनंती करतो की पॅव्हेलियनमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावूया नवीन पाहायला मिळतोय बॅटर पाहायला मिळतो आहे. आता त्याचं ऋषिकेश शिंदे पप्पू खास करून या टोपणनावाने ओळखलं जातं आणि यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अचूक टप्प्याचा चेंडू होता थोडासा फिरवला जातो. ऋतुविज नागवेकरच्या माध्यमातून चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाचा भार इथे ऋतुविज नागवेकरवरती दिला जातोय. धावसंख्या तब्बल आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत 2 विकेट गमावल्या गेल्या, 18 धावा. आतापर्यंत येणाऱ्या चेंडूचा खेळ जर बाकी असेल, 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, ह्या 3 चेंडूवरती शानिब जर एखादा तरी मोठा फटका येणं गरजेचं असेल. जी हाँ सर, अगर अपने टीम को विजय करना है तो लंबा स्कोर बनाना होगा आपको, क्योंकि दूसरा सेमीफाइनल का थरार है. यहाँ से अगर आप जीतोगे तो फाइनल में अपनी जगह बना लोगे, फाइनल में दस्तक करोगे. इसलिए आपको अगर स्कोर बनाना है, अपनी टीम को विजय करना है तो लंबे स्ट्रोक जड़ने होंगे. और जब तक ओमकार शुरू मैदान के अंदर था सर, तो 2 स्ट्रोक लंबे स्ट्रोक उसके बल्ले से देखने मिले थे. नक्कीच तो प्लेयर त्या खेळाडूमध्ये क्षमता होती, परंतु आता जर विकेट आलाय, 2 विकेट आपण गमावले गेले आहे. कुठेतरी आता ऋषिकेशला खेळणं गरजेचं असेल. इथं पाहायला गेलं तर चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आणि मात्र आता मात्र नो चेंडू टाकला जातोय. उघडा डोळे पहा नीट, कारण नेक्स्ट बॉल असेल फ्रीट. आता मात्र फ्रीटचा चेंडू असेल, मोठा फटका खेळण्याची संधी असेल. संधीचं सोनं केलं जाईल का ऋषिकेश शिंदेच्या माध्यमातून? नक्कीच या ठिकाणी सुरेश भाटकर, आणखीन आमचे हिम्मतराव पाटील, तसेच धनराज नरेंद्रकर, आमच्या या मान्यवरांचं स्वागत. फ्री हिटचा चेंडू, कमिटीतर्फे त्यांचं मान्यवरांचं सगळ्यांचं स्वागत. नक्कीच एक धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. 19-20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे. कुठेतरी 30 ते 40 धावा करणं गरजेचं असेल, कारण जबरदस्त लढत पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. ऋतुविज नागवेकर कोणत्याची ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो आहे. आपल्याला प्रदीप पाखरी होम ग्राउंड असलेला खेळाडू आणि तोच मात्र होम ग्राउंड वरती आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय संघासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील पाहायला मिळतो आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याची संधी जरूर घेतली जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करे त्यापूर्वी तिथून 2 धावा 1 धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर थ्रो झालाय, खराब फेकी आणि मात्र काय घडताय मैदानाच्या आतमध्ये, परंतु नाही, रोखलं जात आहे 3 बॅकअप पाहायला गेलं होतं, परंतु 2 बॅकअप कडून चेंडू सुटला आणि तिथून षटक समाप्त होत आहे. पंचांचा इशारा येतोय, थोडा सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 21 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. नक्कीच मी सफवानला फक्त विनंती करेल की थोडंसं या कलमांच्या ह्याच्यामध्ये जी गर्दी दिसत आहे, म्हणजे जे दर्दी प्रेक्षक दिसत आहे, त्याचं सुद्धा आपण एकदा प्रक्षेपण दाखवायचं आहे. कारण इतकी जबरदस्त गर्दी आपल्या या भाटकर कोणच्या ग्राउंडला, म्हणजे खरंच आम्हा सर्वांना हीच एक गोष्ट आवडते. पाहू शकता मेगा स्क्रीन वरती प्रेक्षक वर्ग ज्या जागा भेटल्या तिथे प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. भाटकर कोण प्रेमी लीगचा थरार पाहण्यासाठी या चषकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. आतापर्यंत जर विचार केला तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग, सर्व प्रेक्षक वर्ग आतुरता आहे कोणता संघ या चषकावरती आपलं नाव कोरवेल आणि कोणता संघ आज हा चषक जिंकला जाईल आणि कोणत्या संघ या तिसऱ्या पर्वाचा मानकरी होईल, या तुर्ता सर्व प्रेक्षकांना लागले आहे. त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सर्व प्रेक्षक जोडले जात आहेत, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. यावेळी चांगला चेंडू चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात केला झाला. अंकित घोडके तिथे मात्र वेगाने येत आहेत आणि तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते आहे. संजय बोरकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले आहे. नक्कीच मी तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करतो, कारण मी विनंती करतो अनिल भाटकर यांना की आपले लाडके महेंद्रजी झापडेकर इथे आहेत, त्यांना जरा व्यासपीठावरती इथे आणायचं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांना इथे घेऊन यायचं आहे. ऋषिकेश स्ट्राइक पर राइट हैंड बल्लेबाज, इस बार लंबा स्ट्रोक जोड़ना चाहते थे, देखिए संपर्क नहीं हुआ है. फिर से एक बार कमाल की गेंदबाजी है संजय की. पहली गेंद पर सिंगल मिला था, वहां पर अंकित वहां पर मौजूद थे, सिंगल मिला था. इस बार डॉट गेंद आई है, कमाल की लाइन और लेंथ में गेंदबाजी करते हुए नजर आ रहे.
नक्कीच पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी पाहणे होणं गरजेचं होतं. कुठेतरी बॅटिंगचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी सॉरी नाणेफेक जिंकली होती रमणनाथ कातलवाडी या संघटनेने. कुठेतरी बॅटिंगचा निर्णय घेतला होता. म्हणजे कुठेतरी एक मोठं आव्हान सेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न थोडासा अयशस्वी ठरलाय. परंतु इथे कुठेतरी एक कमबॅक करणं गरजेचं असेल. पण एकदा पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची जर सांगता होती आहे धावचीची संधी असेल, मात्र ऋषिकेशला मात्र बाद व्हावं लागत आहे. आणि बॅटर ऋषिकेश शिंदे मादगारी परत तिसरा धक्का पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ इथे मात्र प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. O2 DJ. के अंदर अनिकेत दाखिल हुआ है। गेंदबाजी मार पर संजय, जिसकी कमाल की गेंदबाजी देखने में दी है। पहली गेंद पर सिंगल मिला था, उसके बाद एक डॉट गेंद, फिर रनआउट का वहां पर निर्णय आया था। इस बार नेक्स्ट गेंद, इस बार देखिए परफेक्ट लाइन और लेंथ में गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। चित्ररक्षण वहां पर मौजूद है, थोड़ी मिसअंडरस्टैंडिंग वहां पर जरूरी है। रनआउट का खतरा है, लेकिन गलती हुई है। देखना होगा तीसरे रन की मांग करेंगे क्या। यस, तीसरे रन की मांग की है, लेकिन देखना होगा टोटल 3 रन मिलेगी क्या। अपील तो 2 ही रनों की है। क्या लगता है सर, 3 रन मिलेंगे? डिसीजन पेंडिंग है, पर हमारा डिसीजन हमारे तक पहुंचाइए। 3 रन जुड़े जाएंगे। देखना होगा 3 रनों से रन संख्या जो अभी तक बनाए जा चुके 25 रन। और आगे अगर देखने जाएंगे प्रतीक सर, तो कहीं ना कहीं टीम अड़चन में है, और उस अड़चन में से काम निकालना इस दोनों ही बल्लेबाज का है। बखूबी अपनी जिम्मेदारी निभानी है। अब स्ट्राइक पर अनिकेत है, राइट हैंड बल्लेबाज है। नॉन स्ट्राइक पर प्रदीप। नेक्स्ट बॉल, इस बार लंबा स्ट्रोक जड़ा है, गेंद हवा में है, कवर पर फिल्टर मौजूद और जेल मुकम्मल किया है। अनिकेत को पवेलियन का रास्ता बता दिया है। अनिकेत बैक टू द पवेलियन। डीजे मास्टर। बल्लेबाज मैदान के अंदर रोहन दाखिल हुआ। रोहन के ऊपर विश्वास दिखाया गया और हर एक प्लेयर अपना 100% देते हुए मैदान के अंदर नजर आ रहा है। और जैसे कहा जाता है कि रोगी को दवा चाहिए और जोगी को जब चाहिए, हम तो क्रिकेट के पुजारी हैं, हमें तो ये कप चाहिए। अब देखना होगा ये कप किसके हाथों में जाएगा, या आने वाला समय बताएगा। रन संख्या 25 रनों पर जा पहुंची है। इस ओवर के एक अंतिम गेंदबाजी अभी भी बाकी है। गेंदबाजी मार पर संजय है, और देखना होगा ये कप किसके हाथों में जाएगा, या आने वाला समय बताएगा। अब स्ट्राइक पर देखने जाएंगे तो ये रोहन है, राइट हैंड बल्लेबाज है। इसके अंदर ताकत है, इसके अंदर क्षमता है। इस बार देखिए बिट हुए है, अपील की है। विकेट क्रमांक अगर देखने जाएंगे तो ये 5वां मिल चुका है। अच्छी सफलता, अच्छे सक्सेस मिल रहा है। जी हाँ, 25 धावा आणि 26 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. निश्चितच धन्यवाद. लगेचच आपण दुसरी इनिंगला सुरुवात करतोय. पंचांना विनंती असेल की या इनिंगला सुरुवात करतोय, तत्पूर्वी काही उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ते म्हणजे की एक जबरदस्त आपल्याला या ठिकाणी हे ग्राउंड दिसतंय. ग्राउंडचं सगळं सुशोभीकरण जे काय आहे ते पूर्णपणे भाटकर कोण क्रिकेट क्लबचे सर्व युवा नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. पण आपल्याला जे जबरदस्त असे बॅनर्स दिसत आहेत, सगळ्यात महत्त्वाचा जो हायलाइटेड बॅनर आहे भाटकर कोण प्रीमियर लीग 2025, येणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत असा हा बॅनर आणि इतर सर्व बॅनर हे आपल्याला स्पॉन्सर्स केलेले आहेत. ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके, आमच्या बाजूच्याच गावातील आमचे सपोर्टर, ते म्हणजे श्री अनिल कानडे दादा यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. तर खरंच आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. निश्चितच यानंतर महत्त्वपूर्ण काही गोष्टी आहेत, ते म्हणजे आहेत हे चषक देण्यात आलेले आहेत. ते म्हणजे कैलासवासी श्रीपद गणपत भाटकर यांच्या स्मरणार्थ आमच्या प्रतिभाताई श्रीपद भाटकर आज पॅव्हेलियनमध्ये येऊन या सामन्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत. आज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभारी आहोत. त्यानंतर उपविजेता चषक जो काही देण्यात आलेला आहे, एक फक्त फोन कॉल केला आणि हा चषक आमच्यासाठी अवेलेबल करून दिला, तो म्हणजे आमचा मित्र, आमच्या बागपाटोळे गावातील श्री गौरव सुरेश सुर्वे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तर त्यांचे आम्ही आभारी आहोत. तसंच मालिकावीर हा खिताब देण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे. आमचा जवळचा मित्र तो म्हणजे योगेश रमेश चाळके,
कैलासवासी ऋषिकेश रमेश चाळके याच्या स्मरणार्थ त्याने तो दिलेला आहे. दरवर्षी हा चषक असतो आणि सलग या 3ऱ्या वर्षी त्याने ते दिलेला आहे, तर आम्ही त्याचे आभारी आहोत. तसंच उत्कृष्ट फलंदाज म्हणून हा चषक देण्यात आलेला आहे. खरं तर आमचा काका आणि आमचा कमिटीचा खंदा सहाय्यक तो म्हणजे अमर सुरेश कीर यांच्याकडून देण्यात आलेला आहे, तर आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसंच हे IPL स्टार म्हणजे आपलं BPL स्टार म्हणजेच या पर्वाचा एक स्टार प्लेअर ज्याचं क्षेत्ररक्षण आणि बाकीच एकंदरीत आमच्यासाठी असणारा गुणी खेळाडू म्हणून हा चषक देण्यात आलेला आहे. तो देण्यात आलेला आहे म्हणजे कैलासवासी विठोबा रामचंद्र भाटकर यांच्या स्मरणार्थ श्री अजित विठोबा भाटकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे, तर त्यांचे आम्ही आभारी आहोत. तसंच उत्कृष्ट गोलंदाज हा चषक देण्यात आलेला आहे ते म्हणजे आमच्या कमिटीचे सपोर्टर संतोष म्हणजे सगळ्यांचे लाडके नाना सुर्वे चांदेराई यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तसंच सामनावीर हा किताब देण्यात आलेला आहे ते म्हणजे कैलासवासी सुरेश तुकाराम भाटकर यांच्या स्मरणार्थ श्री सुदेशदादा सुरेश भाटकर मुंबई यांच्याकडून देण्यात आलेला आहे. मान्यवर आमचे महेंद्रजी झापडेकर शिवसेना तालुका प्रमुख हरचिरी जिल्हा परिषद गट यांचं आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. तसंच या ठिकाणी जे द्वितीय क्रमांकाचं प्राइज आहे 16,666 रुपये ते देण्यात आलेले आहे म्हणजे महेंद्रजी झापडेकर यांच्या मार्फत. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या स्पॉन्सर्ससाठी. वळूया लगेचच मॅचकडे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळते आहे. नक्कीच धावांचा श्री गणेशा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज स्ट्राईक नेटला बॅटर पाहायला मिळतोय, अर्थातच विशाल कांबळे एक मोठा खेळाडू पाहायला मिळतोय. तर गोलंदाज पहिला चेंडू मात्र हो केला गेलाय. इथे मात्र 30 सर्कलच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, दंडन करत निघून गेलाय, येतोय BPL चौकार. धावा मिळते 4 चौकार. इथे मात्र विशाल कांबळे ऑन फायर पाहायला मिळतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवर तर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मात्र विशाल कांबळेच्या माध्यमातून येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर चौकार ठोकला जातोय आणि तो सुद्धा ओमकार सुर्वेच्या विरोधामध्ये. चांगली गोलंदाजी परंतु तेवढ्या चांगली ताकदीवर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज राईट ग्राउंड विकेट पाहायला मिळत आहे. ओमकार सुर्वे नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पाहायला मिळतो पुन्हा एकदा. व्हॉट अ क्लास शॉट पाहायला मिळतोय. काय फटका सजवला जातोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या इथे मात्र निघून चाललाय का चेंडू सीमा रेषेच्या पार येतोय विशाल कांबळेच्या बॅट मधून. चेंडू 6 धावांसाठी मोठा फटका आणि धावा मात्र धावफलकावरती ऍड होती 6. धावसंख्या 11 धावफलकावरती पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या प्रकारे खुलबर टप्प्याचा चेंडू थोडेसे बाहेर आले त्यानंतर चेंडूवरती प्रहार केला, सरळ बॅटचा केला वापर, तिथे मात्र चेंडूला भिरकावून दिला विशाल कांबळे. एक मोठा खेळाडू पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम चालकेवाडी. आणि आज इथे BPL अर्थातच भाटकर गुण प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला गेलं तर भाऊ 11 या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. धावसंख्या 11 धावफलकावरती पाहायला मिळते. 26 धावांचं एक छोटं आव्हान आहे. 24 चेंडूवरती 26 धावांचं आव्हान ठेवलं गेलं, परंतु पहिल्या षटकावरती आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले आहे, 11 धावा खर्च केले गेले आहे. गोलंदाज यावेळेस मात्र यश त्यांचावेत. दांडी 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 गुल. जेवढ्या ताकदीवर बॅटर असेल तेवढ्याच ताकदीवर मी गोलंदाज आहे. आणि ओमकार सुर्वेच्या माध्यमातून काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. एकदा ओमकार सुर्वेची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या. जसे असं उत्तर दिलं गेलं अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. ज्या प्रकारे ओमकार सुर्वेच्या माध्यमातून काय चेंडू फेकला गेला, अगदी क्रिकेटचा मधल्या ब्रह्मास्त्र अर्थातच यॉर्कर लेनचा चेंडू वापरला गेला आणि मात्र तीरला चीट केलं गेलं आहे. बॅटर विशाल कांबळेला मात्र माघारी परतावं लागतंय. धावसंख्या 11 वरती एक अशी परिस्थिती पाहायला मिळते. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला बॅटर त्वरित जायचंय कारण अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. ऋतुविज नागवेकर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. कारण आताच्या घडीला सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर ऋतुविज नागवेकरची चांगली गोलंदाजी होत असते, परंतु यावेळी जर विचार केला तर थोडीशी वेगळी रणनीती वापरली गेली आहे. ऋतुविज नागवेकरला कुठेतरी फलंदाजीसाठी दाखल केले जाते, कुठेतरी चांगल्या बॅटिंग लाईनअप आहे, परंतु ऋतुविज नागवेकरला थोडंसं पुढे ढकललं जात आहे कारण एक वेगळी रणनीती वेगळी आखली गेली आहे. भाऊ 11 या संघाकडून कुठेतरी गेम चालवणं गरजेचं असेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये एक विकेट गमावला गेला आहे. विशाल कांबळेच्या माध्यमातून विकेट गेलाय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो डीप एक्सच्या कव्हर. इथे मात्र चेंडू समोरच्या दिशेने फटका चांगला आहे आणि फटका निघून गेलाय. येतोय चौकार पुन्हा एकदा ऋतुविज नागवेकरच्या माध्यमातून चेंडू फरार. येतोय चौकार. 4 BPL चौकार. निश्चितच सांगेन की या चौकारावर DJ वाजायची गरज नाही आहे कारण सतत 3 वर्ष माऊली साऊंड सर्व्हिसेस म्हणजेच आमचा आशिष मोहिते आणि आदेश मोहिते काय कमाल या ठिकाणी आम्हाला दोन्ही डक्स तसंच पॅव्हेलियन आणि आज खास करून एक तो क्रीडाप्रेमी आहे
लाईट गेला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर जनरेटरची सुद्धा त्याने स्वखर्चामध्ये इथे व्यवस्था करून दिलेली आहे. तर खरोखर आशिष बाबा धन्यवाद. BPLच्या मार्फत आम्ही तुम्हाला धन्यवाद आभारी आहोत तुमचे. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. नक्कीच असे सहकार्य करत राहा आशिष मोहिते. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडूचा खेळ. गोलंदाज ओमकार सुर्वे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. इथे मात्र चौकार धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू इथे मात्र भन्नाट वेगाने फेकला जातोय. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 26 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना आपण पाहायला गेले तर आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकता 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही 11 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये 26 धावांचं आव्हान ठेवलं. 18 चेंडू 11 धावांचं समीकरण पाहायला मिळते. निश्चित धन्यवाद. आणि निश्चितच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आभार मानेन पुन्हा एकदा या पंचांचे. सुहास भाटकर असतील, तसेच सूरज चव्हाण असतील. एक जबरदस्त अंपायरिंग आमच्यासाठी करतायत. आणि आमच्या हाकेला फक्त हो देऊन या ठिकाणी आपल्या बिझी शेड्यूलमधून येत असतो तो म्हणजे आमचा हा कॉमेंट्रेटर, तो म्हणजे प्रतीक कांबळे, आमचा लाडका बुमरा. त्याचंही आम्ही आभार मानतो. तसंच आमचा या वर्षीचा कॉमेंट्रेटर, यंग कॉमेंट्रेटर या वर्षी झाला आणि आता दरवर्षी तो असणार आहे, तो म्हणजे शानिफ दाऊद सोमेश्वर गावचा. आम्ही तुझे मित्र आभारी आहोत. तसंच या ठिकाणी अजूनही आभार आहेत. तत्पूर्वी आमच्या देणगीदारांची नावं पटकन हायलाईट करतो की महेंद्रजी झापडेकर साहेब असतील, कांचनताई नागवेकर असतील, निलेश फुटक, राकेश सुर्वे, तसंच शेखर चंद्रकांत भाटकर, पराग मयेकर, पुरुषोत्तम माणिक भाटकर, सचिन फुटक, रुपेश केशव आगरे, संतोष सुर्वे, सुहास सुर्वे, सूरज म्हणजेच भोऱ्या मयेकर, रवींद्र भाटकर, प्रकाश भाटकर, महेंद्र कदम, तसंच योगिता केशव भाटकर, सुरेश भाटकर, तुषार साळवी दादा, सर्वांचेच आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या खरोखर बंटी दादा तुमचा सुद्धा या स्पर्धेनिमित्त धन्यवाद मानतो की तसंच अजूनही की जरी इथे खेळाडू वृत्ती करत असतील ते म्हणजे सिद्धांत पवार आणि रघुनाथ पावलवकर, निश्चितच आमचे कमिटीचेच मेंबर्स आहेत. तुमचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज राईट वरती विकेट पाहायला मिळतात. रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती चांगला चेंडू पाहायला मिळते. थोडं शालकीची कडे घेतलं, एक धाव पूर्ण केली जाते. नक्कीच इथे मात्र धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावती आहे. एक संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. पहिला फायनलिस्ट संघ अर्थातच माणिक 11 संघ गेल्या पर्वात ज्याने गाजवलं. माणिक 11 संघाने दुसऱ्या पर्वावरती नाव सुद्धा कोरवलं होतं आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा खास करून माणिक 11 हा संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय आणि पहिला फायनलिस्ट संघ पाहायला मिळतोय. परंतु दुसरा फायनलिस्ट संघ कोणता संघ या आता स्पर्धेमध्ये दाखल होईल हे पाहायला मिळत आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण पाठीमागे पाहू शकाल. जिथे जागा भेटले तिथे प्रेक्षक वर्ग सर्व मॅचचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा त्याचप्रमाणे या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्ग मॅच पाहतात त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगतो होती यावेळेस आता अचूक टप्पा आणि भेदक मारा पाहायला मिळतो गोलंदाजच्या रोहनच्या माध्यमातून. रोहन आपण जर विचार केला तर रोहनचा खेळाचा जर खेळाडूचा विचार केला तर मित्रांनो या पर्वामध्ये BPL मध्ये पहिल्यांदाच मला वाटतं खेळतोय आणि आज त्या चांगलीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने या पहिल्या सामन्यापासून तर आताच्या सामन्यापर्यंत पाहायला मिळते आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. तोच गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय रोहन. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील राईट मोर द विकेट. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. चेंडू अडवतोय, फिकी करतोय. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या मात्र पुढे सरसावती. आता 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाच्या दिशेने पाहायला गेलं तर संजय बोरकर यांचा संघ पाहायला मिळतो. अर्थातच भाऊ 11 संघ संजय बोरकर चांगले बॅटिंग करतात आतापर्यंत. चांगले या पाहायला गेले. इथे मात्र काय घडत आहे यशाच्या वेळेत पुन्हा एकदा ट्रिपल अचीत केलं जात आहे. संजय बोरकरला तंबूचा रस्ता दाखवला जातो आहे. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. दुसरा आणि फलंदाज मात्र बाद होतो आहे. संजय बोरकर O2DC. स्पीडअप घ्यायचा बॅटर. आपल्याला विनंती करतो की अजून आपल्याला एक मेगा फायनल खेळवायची आहे. अर्थातच BPL 2025 पर्व तिसरे या स्पर्धेचं आणि या क्रीडांगणावरती सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून पुन्हा एकदा समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे त्याचप्रमाणे माझे साथी समालोचक शानिफ दाऊद सहर्ष स्वागत करतो.
क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतो आहे. अर्थातच भाटकरकोट नगरीमध्ये पाहायला मिळतो आहे आणि आता हे या स्पर्धेचं तिसरं पर्व पाहायला मिळते आहे. एक बाजूला संघ जर पाहायला गेलं तर सेमीफायनलची दुसरी लढत आहे. एक बाजूला संघ पाहायला गेलं तर श्री साम रवळनाथ कातलवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर भाऊ 11 संघ पाहायला मिळतो आहे. आदरणीय भाऊजी जोशी यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. भाऊ जोशी आज वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळतात आहे, कारण आज त्यांचा संघ BPL अर्थातच भाटकरकोट प्रीमियर लीगच्या सेमीफायनलमध्ये यांचा संघ दाखल झाला आहे. पहिल्या पर्वामध्ये आणि पहिल्यांदाच संघ आपला दाखल केला आणि आज त्यांचा संघ सेमीफायनलमध्ये पाहायला मिळतो आहे. रोहनपूरचा चेंडू घेऊन आपल्या षटकात येईल. पहिला चेंडू अंकितसाठी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अडीमध्ये क्षेत्ररक्षक 30 मध्ये दाखल होता. चेंडू अडवला होता, परंतु तिथे मात्र चेंडू हातामध्ये गॅदर नाही झाला. तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या मात्र तब्बल पुढे सरसावते धावून पोहोचली. आता मात्र 18 धाव धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे समाप्त. दुसरं आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. आता धक्का क्रमांक जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे, परंतु तेवढ्या ताकदी बॅटिंग लाईनअप सुद्धा पाहायला मिळते. आता मात्र अंकित घोडके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. एक मोठा खेळाडू आहे अंकित घोडके, मतलब की मित्रांनो अष्टपैलू खेळाडू आहे. कारण जर विचार केला तर गोलंदाजी असू दे आणि त्याचप्रमाणे फलंदाजी सुद्धा तेवढ्या ताकदीने खेळली जाते त्याच्या माध्यमातून. पहिल्या दिवसामध्ये त्याने या पर्वामध्ये जर विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून अगदी 16 चेंडूवरती 45 धावांची खेळी नाबाद पाहायला गेली. असा अंकित घोडके स्ट्रायकिंग हेडला सध्याच्या घडीला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती या गोलंदाजाचं नाव पर्यंत पोहोचवा. आकाश दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू घेऊन मोठा फटका खेळलाय जरूर. इथे मात्र मोठा फटका आहे. झेलची शक्यता आहे. झेल कंप्लीट. आता मात्र विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. अनिकेतच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला जातोय आणि अंकित घोडगेला पुन्हा एकदा तंबूचा रास्ता दाखवला जातोय. अंकित घोडगे बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. डीजे थोडं स्पीडअप घ्यायचं सामन्यामध्ये. लगेचच मित्रांनो आपल्याला विनंती करतो, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पाहायला गेले तर गृहरक्षक दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय जय कीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. उत्कृष्ट बॅटर सुद्धा पाहायला मिळतो. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण उत्कृष्ट पाहायला मिळतं त्याच्या माध्यमातून आणि तोच बॅटर पाहायला जय कीर पाहायला मिळतोय. येणारा मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता 11 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 8. 11 चेंडू 8 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. धावसंख्या तब्बल आता पाहायला मिळत आहे 18 धावा. युवराज आंग्रे तसंच सुहास सुर्वे तसंच राकेश सुर्वे यांना विनंती करतो की पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे आणि या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. धावची संधी असेल, डायरेक्ट हिट जर झाली तर विकेटचं पतन होतं, परंतु नाही. तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे आणि चिताईची चपराई मैदानाच्या आतमध्ये जय कीरच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. धावसंख्या तब्बल 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अन्य मान्यवर सुद्धा उपस्थित झाले आहे आणि मान्यवरांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार होत असते आणि या स्पर्धेचं आता तिसरं पर्व पाहायला मिळते आहे. सर्व मान्यवरांचं सुद्धा व्यासपीठावरती मान्यवर सर्व त्यांचं मान्यवरांचं सुद्धा सरचे स्वागत या स्पर्धेनिमित्त पुन्हा एकदा मी करतो आणि पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत 3 गडी गमावले गेले आहे. येणारे अजून जर षटकाचा जर विचार केला तर तब्बल 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. अर्थातच 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूवरती ज्या धावा करायच्यात 7 धावांची आवश्यकता असेल. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये दुसरी सेमीफायनलची लढत पाहायला मिळते आहे. एक संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला आहे. होणारा संघाचं त्याचं नाव आहे संघ अर्थातच माणिक 11 संघ. दुसरं पर्व ज्या संघाने गाजवलं अर्थातच तोच संघ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये 2025 या पर्वामध्ये सुद्धा मेगा फायनलच्या दिशेने पाहायला मिळतो आहे. जबरदस्त लढत पाहायला मिळते आहे. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. लवकर सामना चालवायचा आहे. अजून आपल्याला मेगा फायनल खेळवायचे मित्रांनो. प्रेक्षक वर्ग खूप सारे प्रेक्षक वर्ग आतुरता लागले प्रेक्षकांना. मेगा फायनल वरती या चषकावरती कोणता संघ नाव कुरवेल. आपल्या गोलंदाज आकाशपूरचा चेंडू इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये डाऊन दी ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार 6 धावा ऋत्विज नागवेकरच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू फरार. षटकार 6 षटकार. चला 1 धावांची आवश्यकता असेल. इथून 1 धावेची आवश्यकता आहे आणि अर्थातच या स्पर्धेमधील पहिलं वर्ष भाऊ जोशी यांचा संघ आणि पहिल्या वर्षामध्ये मेगा फायनल मध्ये यांचा संघ दाखल होत असताना पाहायला मिळतोय, परंतु विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. इथून 1 धावेची आवश्यकता असेल. 9 चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळते आहे. सर्व कमिटी मेंबर्स लगेच
एका धावेची आवश्यकता पाहायला मिळते आहे. दुसरा संघ कोणता दाखवलेला आणि नक्कीच आणि दुसरा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ अर्थातच भाऊ 11 हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. आता फायनल होणार भाटकर कोण प्रीमियर लीग अर्थातच पर्व तिसरं या स्पर्धेचं आणि 2 संघ फायनली झाले. एक संघ म्हणजे माणिक 11 संघ आणि दुसऱ्या बाजूला भाऊ 11 हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाले आहे. चला लगेचच वेळ नाही घालवायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा खिताब घ्यायचा आहे. मी विनंती करतो आमचे सुरेशजी भाटकर की आपण सर्वच हिम्मतराव आणि धनराज दादा तिघांनी सुद्धा यायचं आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच एक जबरदस्त आकर्षक असे चषक देण्यात आलेले ते म्हणजे श्री अनिल वासुदेव भाटकर यांच्या मार्फत. तर टी शर्ट सुद्धा आहेत आपल्या इथे. तर मी विनंती करतो ऋत्विज नागवेकर सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. लगेच यायचंय लगेच मित्रा, वेळ नाहीये. याच्यानंतर आपल्याला दोन्ही संघांना विनंती आहे की एका लाईन मध्ये या ठिकाणी नंतर ग्राउंड वरती सगळ्यांना यायचंय. त्याच्यामुळे सगळेजण तयारीत राहा. काय तुमचा तो मेकओव्हर काही असेल तो सगळेजण रेडी करून राहा. सगळ्या जणांनी आपण नाणेफेकीचा कॉल मैदानामध्ये विथ मान्यवर घेणार आहोत. तत्पूर्वी आपण लगेचच इथे हा मी विनंती करतो सुरेशजी भाटकर, हिम्मतराव आणखी धनराज यांना की इथे कॉइन बॉक्स जवळ यायचं आहे. टॉस